सर्वांना नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण बघूया मराठी व्याकरण. आणि ते मराठी व्याकरण जे आहे ते सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी भरतीसाठी, त्याचबरोबर TET, TIT साठी उपयोगी येणार आहे. आणि हे 25 PYQ क्वेश्चन जे आहेत ते TCSनं जे घेतलेले आहेत प्रश्न त्याच्या संदर्भातले आहेत. त्याचा इथं या ठिकाणी आपण सराव करणार आहोत. तर आपण इथं सराव करायचा आहे. तर सराव बघूया. पहिला प्रश्न काय आहे आपल्या स्क्रीनवर. पहिला प्रश्न आपल्याकडे आलेला आहे. समास ओळखा असं म्हणतात. समास ओळखा. आणि TCS 2023ला आलेला आहे हो तलाठी भरतीला. पंचप्राण हा शब्द आहे. पंचप्राण हा शब्द आहे. तर पंचप्राण या शब्दाचा समास कोणता आहे सांगा बघूया. पंचप्राण या शब्दाचा समास कोणता आहे? बहुव्रीही सिद्धा समास, तत्पुरुष समास, अव्ययीभाव समास, कोणता समास येईल असं तुम्हाला वाटतं? पंचप्राण. या प्रश्नाचं उत्तर आहे 4 द्विगु समास. कुठला समास? द्विगु समास. द्विगु समास लक्षात ठेवायचा. ज्यावेळी पहिलं पद संख्यावाचक असतं, पहिले पद संख्यावाचक, इथं लिहितो मी. पहिले पद काय असतं? पहिले पद संख्यावाचक असतं. संख्यावाचक काय? संख्यावाचक. पहिले पद संख्यावाचक असतं आणि दुसरे पद महत्त्वाचे असते. महत्त्वाचे असते. त्यावेळी काय होतं बघा. पंचप्राण हा जो समाज जो आहे, कुठला? द्विगु समाज जो आहे, तो द्विगु समास होत असलेला किंवा झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हे आपल्याला माहिती पाहिजे. सोपा आहे अगदी. आणि प्रश्नांची उत्तरं द्या. 25 PYQ आहेत. तुमचा सराव होणार आहे त्याच्यामध्ये. दुसऱ्या कोणाचा सराव होणार आहे दवा? बरोबर की नाही? ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? द्विगु समास. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? द्विगु समास. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. आणि इथं काय म्हटले बघूया. काय म्हटलं इथं? द्विगु समासाचं पंचप्राण हा प्राणांचा समूह म्हणून ओळखला जातो. प्राणांचा समूह म्हणजे पंचप्राण. द्विगु समास हा काय आहे? तत्पुरुष समासाचा एक उपप्रकार आहे. द्विगु समास कुठल्या समासाचा हे आहे? तत्वपुरुष जो समास आहे त्या तत्वपुरुष समासाचा तो एक उपप्रकार आहे. त्यानंतर त्याची व्याख्या काय बघा. ज्या सामाजिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे आहे. तर पहिले पद हे संख्या विशेषण आहे. बघा मगाशी आपण बघितल्याप्रमाणे. आणि अशा सामूहिक शब्दावरून एका समूहाचा बोध होतो तेव्हा त्यास द्विगु समास असे म्हणतात. ज्या सामाजिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे आहे तर पहिले पद हे संख्या विशेषण आहे आणि अशा सामाजिक शब्दावरून एका समूहाचा बोध होतो तेव्हा त्यास द्विगु समास असे म्हणतात. द्विगु समासाचे उदाहरण कुठले आहेत बघा. पंचवटी लक्षात आलं का? त्यानंतर नवरात्रींचा समूह, त्रिभुवन 3 भुवनांचा समूह, आणि चातुर्मास 4 महिन्यांचा समूह. आणि पंचवटी हा काय? 5 वडांचा समूह आहे. मित्रांनो 5 वडांचा समूह. कधी इथं वडांचा झाले, वडांचा आहे ते. वडांचा समूह इथं लिहितो बघा. 5 वडांचा समूह. 5 वडांचा समूह. ओके, लक्षात आलं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न का दुसरा प्रश्न आहे हा. काय प्रश्न आहे बघा. प्रयोग ओळखा म्हणले. प्रयोग ओळखा. हमखास प्रश्न प्रत्येक प्रश्न परीक्षेला येतो. प्रयोग ओळखा. रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. काय वाक्य आहे? रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. या वाक्याचा प्रयोग ओळखा त्यांनी सांगितलेला आहे. कुठला प्रयोग असेल बरं सांगा? प्रश्नाचं उत्तर आहे. अगदी सोपं आहे या प्रश्नाचं उत्तर. तुम्हाला सांगता आलं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर. जे लोक लाईव्ह बघत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. जे व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांना. काय प्रयोग बघा. रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. काय असेल हे सांगा बघू. अहो हा कर्तरी प्रयोग आहे. कुठला प्रयोग आहे हा? कर्तरी प्रयोग आहे. कर्तरी प्रयोग आहे. आता कर्तरी प्रयोग कसा आहे बघा, सांगतो तुम्हाला. मी ग नांदते, रोज मातीत मी ग बाई नांदते.
आपण इथं मी जे आहे, मी याचा काय आहे हो, मी कर्ता आहे. हा, कर्ता. आणि नांदते काय हो, नांदते. नांदते हे काय आहे, क्रियापद आहे. क्रियापद काय म्हणजे काय, मी काय करते, नांदते. नांदते आणि मी करताय. आता ठीक आहे बघा, जिथं करताय तिथं का नाही काय करायचं, आपण नाव एखादं ठेवून बघायचं आपलं. हां, सविता ग नांदते बाई नांदते, रोज मातीत सविता ग नांदते बाई नांदते. काय होतं त्यावेळी हो, सांगा बघूया. हं? वाक्यात जेव्हा काय असतं, कर्ता प्रथम पुरुषी असतो किंवा सर्वनाम असते, तेव्हा त्या जागी एखादे नाम ठेवून बघितले तर काय होतं, काय होतं सांगा बघूया. तर करता होणार ना तो. मी काय म्हटलं, सविता ग नांदते बाई नांदते. हे मी, हे मी काय आहे, हे मी, हे पहिला माहिती पाहिजे. हे सर्वनाम आहे. हे लोकांना, विद्यार्थ्यांना बऱ्याच सर्वनाम कुठले कुठले आहेत हेच माहीत नाहीत. लक्षात आलं काय. आणि सर्वनाम आहे, त्यामुळे इथं जर आपण सविता असा शब्द ठेवला, सविता, सविता काय होईल हो, सविता करता होणार ना, मी या शब्दाच्या खाली आपण ठेवलं तर. लक्षात आलं का. तेव्हा काय असते, वाक्यात कर्ता प्रथमांत असतो ना, त्यावेळी कर्त्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लावला नसतो. कर्ता जो आहे त्याला प्रथमांत ज्यावेळी कर्ता आहे वाक्यामध्ये, आणि त्याला कुठलाही हे लागलेला नसतो, काय प्रत्यय लागलेला नसतो, त्यावेळी काय होतं, त्यावेळी कर्तरी प्रयोग होतो तो. लक्षात आलं का. कर्तरी प्रयोग कसा होतो, कर्ता प्रथमांत आहे आणि त्याला काय झालेलं आहे, प्रत्यय लागलेला नाही. त्यामुळं हा या प्रश्नाचं उत्तर काय, कर्तरी प्रयोग आहे. लक्षात आलं का, कर्तरी प्रयोग आहे. बघूया त्याचं ते विश्लेषण मी पुढे घेतलेलं आहे त्याचं. काय म्हटले बघा, वरील दिलेले वाक्य हे कर्तरी प्रयोगाचे आहे. प्रयोग ओळखताना सर्वप्रथम वाक्यातील क्रियापद कर्ता ओळखावा. बरोबर आहे. नांदते हे क्रियापद आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या वाक्यातलं नांदते हे क्रियापद आहे. वाक्यात जेव्हा एखादा कर्ता प्रथम पुरुष असतो किंवा सर्वनाम असते, तेव्हा त्या जागी एखादे नाम ठेवून पाहावे लागते. जर उदाहरणार्थ बघा, तर मी काय केलं, मी ऐवजी मनीषा हे नाम घेतले तर काय, मनीषा हे नाम घेतले तर कर्ता मनीषा होणार. लक्षात आलं का. म्हणजे काय होतंय, मनीषा ग नांदते बाई नांदते असं जे आहे ते वाक्य तयार होऊ शकतं. त्यामुळे त्या वाक्याला काय नाही, कर्त्याला त्या प्रत्यय नाही ना, कर्ता एक प्रथमात आहे आणि प्रत्यय नाही, म्हणजे ते कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. सोपा आहे प्रयोग. तुम्हाला प्रयोग प्रकरण तुम्ही अभ्यासा, आपण शिकवलंय ते तुमच्या लक्षात येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. मुखवटा चिडवणे. काय वाटतं, मुखवटा चिडवणे याचा अर्थ काय, चिडवणे. मुखवटा चिडवणे म्हणजे काय, तलाठी भरती 2023ला प्रश्न आलाय, मनातील भावना लपवणे हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. मनातील भावना लपवणे, खोटे बोलणे, एखादी मनात गोष्ट लपवून ठेवायचीच, दुसऱ्याला सांगायचंच नाही. लक्षात आलं काय. तर मुखवटा चढवणे त्याला म्हणतात. खोटा भाव निर्माण करणे. खोटा भाव निर्माण करणे म्हणजे मुखवटा चढवणे, म्हणजे खरी बात माहिती न सांगणे. लक्षात आलं का. त्यानंतर इथं काय मुखवटा चढवणे म्हणजे मुखपट्टी घालणे हे नाही येणार, हे बोगस आहे. चेहरा लपवणे हे पण येणार नाही. गंमत म्हणून एखाद्या प्राण्याचे चेहरे हे पण नाही. तर मुखवटा लपणे म्हणजे मनातली भावना लपवणे. मला तुमच्या वाईट भावना असेल किंवा चांगली भावना असेल आणि आणखी कोणतरी भावना असेल, तरी भावना जी आहे ती लपवून ठेवायची, असा या प्रश्नाचा अर्थ होतो, वाक्यप्रचाराचा अर्थ होतो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 4. काय 4 प्रश्न बघा, पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिलेले आहे. लेखक विश्राम बेडेकर इथं दिलेत आपल्याला, आणि विश्राम बेडेकर यांनी जे आहे ते कोणते पुस्तक लिहिले असं त्यांनी म्हणालेत. कोणते पुस्तक लिहिले बाबा सांगा. पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिले सांगा. हे व्हिडिओ बघता त्यांनी कमेंट्समध्ये सांगा, पटापट सांगा. आपण लगेच पट आवरायचं आहे. सांगा प्रश्नाचं उत्तर. आणि जे लोक व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. जे लोक व्हिडिओ बघत आहेत त्यांनी. काय पुढील लेखकाने कोणते पुस्तक वाचले. विश्राम बेडेकर. तर रणांगण हे पुस्तक आहे विश्राम बेडेकर यांचं आहे, माहिती पाहिजे. तणकट कुणाचं आहे, तणकट सांगा बघूया. पुढे जाऊया आपण. ताम्रपट
सत्तांतर या पुस्तकांची नावं सांगा फटाफट. हां, तणकट कुणाचा आहे हो? तणकट राजन गवस. राजन गवस तणकट आहे. त्यानंतर दुसरं कुठलं आहे? ताम्रपट रंगनाथ. हां, रंगनाथ पठारे. रंगनाथ पठारे. त्यानंतर सत्तांतर कुणाचा आहे? व्यंकटेश माडगुळकर. हां, व्यंकटेश माडगुळकर. लक्षात आलं का? तणकट कुणाची कादंबरी आहे? डॉक्टर राजन गवस यांची आहेत. ताम्रपट रंगनाथ पठारे आणि सत्तांतर व्यंकटेश माडगुळकर. हे काय होते हो? आपल्या मराठी भाषेला जे मिळालेलं आहे काय? हां सर बोला की. हां नमस्कार सर. हां तेच म्हटलं आज 5:30 वाजेपर्यंत आले तर चालेल का, यासाठी फोन लावला होता सर. बर, उद्या मग सकाळी येऊ का संध्याकाळी? सकाळी येतो मग. मग नाही, मग उद्या पण नाही होणार मग. कारण चालेल ठीक आहे मग सर, फोन करतो मग उद्या मग. हां ठीक आहे. बरं बरं, चालेल चालेल ठीक आहे ओके ओके. तर बघा, रंगनाथ पठारे जे आहे ती मराठी भाषा समिती जी होती ना, मराठी भाषा समिती, त्या समितीचे संशोधन समितीचे अध्यक्ष होते. अध्यक्ष. हां, रंगनाथ पठारेंच्या अध्यक्षतेखालील मराठी भाषेला जो दर्जा प्राप्त झालेला आहे, लक्षात आलं का? त्याच्यामध्ये रंगनाथ पठारे जे आहेत ते रंगनाथ पठारे त्या समितीचे अध्यक्ष होते. हं? आणि डॉक्टर राजन गवस काय तुम्हाला आता माहितीच आहेत. आहेत की नाही? जे लोक लाईव्ह बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. रंगनाथ पठारे बद्दल माहिती वाचा. जे लोक लाईव्ह बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला पाहिजे. जाऊया पुढच्या शब्दाकडे का. पुढच्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय? रणांगण. विश्राम बेडेकर यांनी रणांगण हे रणांगण शब्द लक्षात ठेवा. रणांगण. विश्राम बेडेकर यांनी रणांगण हे जे पुस्तक लिहिलेले आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपण. हां, इथं लिहिले बघा. रंगनाथ पठारे रणांगण, विश्राम बेडेकर, रंगनाथ पठारे ताम्रपट, तणकट राजन गवस आणि व्यंकटेश माडगुळकर सत्तांतर. हां, हे या प्रश्नांची उत्तर आहे. हे बी लक्षात ठेवायचं. त्याचं बाकीचं पर्याय आहे ते उद्या विचारू शकतात तुम्हाला. ताम्रपट कादंबरी कुणाची, सत्तांतर ही कादंबरी कुणाची, तर व्यंकटेश माडगुळकर हे नाव सांगता आलं पाहिजे. ओके, चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न काय आहे? पुढील लेखिकेच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला? दुर्गा भागवत या लेखिका आहेत. या दुर्गा भागवत ज्या लेखिका आहेत त्यांच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला सांगा? दुर्गा भागवत जी आहे त्या दुर्गा भागवत यांच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला? प्रश्नाचं उत्तर आली पाहिजे फटाफट. सांगा. प्रसिद्ध पुस्तक आहे त्यांचं. कुठलं पुस्तक? पैज पुस्तक जे आहे हे दुर्गा भागवत यांचं आहे. याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. ओके, हे आपल्याला माहिती पाहिजे. दुर्गा भागवत यांचं पैज नावाचं पुस्तक जे आहे त्या पुस्तकाला काय आहे ते त्यांना हे मिळालेलं आहे, पुरस्कार मिळालेला आहे. ओके, पुढं आपण जरा बघू त्याची माहिती. हां, इथं काय माहिती आहे बघा. मराठी साहित्यातील साहित्य अकादमीचे पुरस्कार काही पुस्तके लेखक ते पुढील प्रमाणे. दुर्गा भागवत यांच्या पैज या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. सदानंद देशमुख बारोमास या पुस्तकाला पुरस्कार मिळाला. आशा बगे भूमी. त्यानंतर चित्रलिपी वसंत आबाजी डहाके. हे शब्द इथनं वेगळा आहे. वसंत आबाजी डहाके हा MA भाग 1ला यांचे अभ्यासक्रम आहे. MA भाग 1 याला अभ्यासक्रम आहे. कदाचित अजूनही अनुराधा पाटील यांच्या पुस्तकाला आहे. त्यानंतर उद्या नंदा खरे
त्यानंतर उद्या नंदा खरे यांच्या ज्या पुस्तकाला मिळालेला आहे. त्यानंतर बाळूच्या अवस्थारांची डायरी किरण गुरव यांच्यासुद्धा पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. उद्या हे पुस्तक कुणाचं आहे बघा, परीक्षेला येऊ शकतो शब्द नंदा खरे, हां, कदाचित अजूनही अनुराधा पाटील, चित्रलिपी वसंत आबाजी डहाके, भूमी आशा बगे, बारोमास सदानंद देशमुख आणि पैस दुर्गा भागवत. हां, आणि बाळूच्या अवस्थांतराची डायरी हे कुणाचं पुस्तक आहे, किरण गुरव. ओके, चला पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे बघा, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. एखादी सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते. काय म्हटलंय, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा म्हटलंय. एखादी सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते. एखादी सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते. सांगा कुठलं वाक्य आहे. एखादी सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते. कुठला आहे प्रश्न हे वाक्य कुठल्या ह्याच्यातलं आहे, उद्गारार्थी, विधानार्थी, प्रश्नार्थी, नकारार्थी. सोपं आहे. ह्या वाक्यामध्ये शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, म्हणजे कुठलं वाक्य असणार आहे, प्रश्नार्थक वाक्य असणार. लक्षात आलं का, प्रश्नार्थक वाक्य असणार. हे पुढं असू दे. तर नकारार्थी उद्गारार्थी असेल तर उद्गारार्थी चिन्ह, विधानार्थी असेल तर विधान केलं असणार, नकारार्थी असेल नकार असेल त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर पुढे बघा, वाक्यातून प्राप्त होणाऱ्या आशयावरून किंवा अर्थासारख्याचे काही प्रकार पडतात. अर्थानुसार वाक्याचे काही प्रकार पडतात. विधानार्थी यात केवळ विधान केलेले असते. विधानार्थी वाक्यात विधान केले असते. उद्गारार्थी एखाद्या भावनेचा उल्लेख ज्या वाक्यात असतो त्याला उद्गारार्थी म्हणायचं. प्रश्नार्थी ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो आणि प्रश्नचिन्ह असतं ते प्रश्नार्थीचे वाक्य म्हणायचं. आणि प्रश्नातील वाक्यात प्रश्नचिन्ह विचारलं गेलं आहे मग ते प्रश्नचिन्ह ज्या ठिकाणी दिलेलं असतं, अशा स्वरूपाचं प्रश्नचिन्ह ज्या ठिकाणी दिलेलं असतं वाक्यामध्ये, तिथं काय होईल, प्रश्नार्थक वाक्य होईल. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न काय म्हटले बघा, पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाशी जोडी बघा. पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाशी जोडी जुळवा. पुढील शब्दाची त्याच्या विरुद्ध शब्दाची. आत्मीयता म्हणजे काय हो, आत्मीयता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, काय असेल आत्मीयता, सांगा. आत्मीयता म्हणजे जवळचा, त्याचा विरुद्धार्थी शब्द कोणा, परका, परकेपणा, दूरचा, परकेपणा वाचणारा. आत्मीयता म्हणजे आपला जवळचा असणारा, आत्मीयता म्हणजे जवळचा, परकेपणा म्हणजे दुसरा. लक्षात आलं का. त्यामुळं आत्मीयता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे परकेपणा. ओके, या प्रश्नाचं उत्तर आहे. सोपं प्रश्न आहे, ते परीक्षेला आलेले प्रश्न आहेत. तुम्ही सतत सराव केला तर तुम्हाला येणार आहे. बघा इथं दिलेले आहेत मी. आत्मीयता, परकेपणा, पारतंत्र्य, स्वातंत्र्य, परावलंबित्व, स्वावलंबित्व, हे या प्रश्नांची उत्तर आहेत. अगदी सोपी आहेत. सतत सराव तुम्ही केला तर या प्रश्नाची उत्तर येणार आहेत. पुढील बघा, पुढील वाक्य प्रचाराचा वापर केव्हा योग्य आहे. डोळे लावून बसणे. डोळे लावून बसणे म्हणजे काय, वाट पाहत असताना, चष्मा लावताना, डोळे दुखत असताना, डोळे बंद करताना. अगदी सोपं आहे. डोळे लावून बसणे, वाट पाहत बसणे. आपण एखादा ज्यावेळी व्यक्ती कोण आपली तरी येणार आहे घराकडून, परगावातून, तर त्याची आपण वाट लावून ते वाट पाहत बसतो, म्हणजे त्याच्या वाटेकडे वाट पाहण्याकडे डोळे लावून बसतो. लक्षात आलं का, असा त्याचा अर्थ आहे. काय म्हटले बघा, डोळे लावून पाहणे. या वाक्य प्रचार जो आहे त्याचा अर्थ काय, तर वाट पाहत असताना. वाट पाहणी पाहिजे तर त्यांनी पर्याय कसं दिला बघा, डोळे बंद करताना, डोळे लावून कधी बसतो आपण, डोळे दुखत असताना. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, वाट पाहत असताना, म्हणजे वाट पाहत बसणे. वाट पाहत बसणे. ओके, पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. डोळे लावून बसणे म्हणजे वाट पाहत असताना. वाक्यात उपयोग, सैन्यात असलेला राम दिवाळीसाठी घरी येत आहे हे कळल्याने त्याची आई घराच्या उंबरठ्याकडे जणू डोळे लावूनच बसली होती. कसं आहे बघा, सैन्यात असलेला राम दिवाळीसाठी घरी येत आहे हे कळल्याने त्याची आई घराच्या उंबऱ्याकडे जणू डोळे लावूनच बसली होती. ओके, पुढे जाऊ पुढचा प्रश्न.
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ कोणत्या वाक्यात बरोबर आहे? चारी मुंड्या चित होणे. चारी मुंड्या चित होणे म्हणजे काय हो? चारी मुंड्या चित हे TCS ने विचारलेला आहे 2023 ला तलाठी भरतीला प्रश्न. सांगा चारी मुंड्या चित होणे काय? पर्याय 4 दिलेला आहे. चारी मुंड्या 4 वेळा पराभूत झाला, पहिलवानाने डोके टेकून नमस्कार केला, पहिलवानाने प्रतिस्पर्ध्याशी 4 हात केले, काय आहे? त्या पहिलवानाचा दारुण पराभव झाला. तर पहिलवानाचा पराभव झाला. दारुण पराभव होणे, चारी मुंड्या चित होणे, दारुण पराभव होणे. ओके, या प्रश्नाचं उत्तर आहे. जे लोक व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे आपण जायचं आहे आपल्याला. पहिलवानाचा दारुण पराभव झाला, चारी मुंड्या चित करणे, पूर्णपणे पराभव होणे, दारुण पराभव होणे. पुढचा प्रश्न घ्या, प्रश्न क्रमांक 10. काय? विरुद्धार्थी शब्द द्या. विरुद्धार्थी शब्द द्या किंवा सांगा. विरुद्धार्थी शब्द सांगा. विरुद्धार्थी शब्द सांगा. काय? कमकुवत. TCS तलाठी 2023 ला विचारला प्रश्न. कमकुवतचा विरुद्धार्थी शब्द काय हो? मजबूत. कमकुवतचा विरुद्धार्थी शब्द मजबूत. सोपा आहे की हो. कमकुवत आहे, हा व्यक्ती कमकुवत आहे, हा व्यक्ती मजबूत आहे. ही काठी कमकुवत आहे, ही व्यक्ती काठी मजबूत आहे. अशा पद्धतीनं. ओके, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. विरुद्धार्थी शब्द आहेत बघा इथं. कमकुवत मजबूत आहे का? कमजोर बलवान, असमर्थ समर्थ, जास्त कमी. ओके, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा बघा, अर्थ सांगा. पेशा. पेशा म्हणजे काय हो? पेशा हा शिक्षक हा पेशा आहे. म्हणजे काय? पेशा म्हणजे पांढर पेशा, सावकारी पेशी नाही. पेशा म्हणजे व्यवसाय. पेशा या शब्दाचा अर्थ काय? व्यवसाय. पेशा या शब्दाचा अर्थ व्यवसाय. ओके, पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय? शब्दार्थ बघा. पेशा, व्यवसाय किंवा नोकरी. शिक्षकी पेशा म्हणतात, म्हणजे शिक्षकी नोकरी. पेशी काय आहे? सजीव शरीरातील एक मूलभूत सूक्ष्म घटक आहे. त्यानंतर पांढरपेशा, अंग मेहनतीने काम करणारे लोक. पांढरपेशा कुणाला म्हटलं जातं? अंग मेहनतीची कामं करतात त्यांना पांढरपेशा असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न घ्या, प्रश्न क्रमांक 12. काय म्हटलंय? पुढील शब्दाचा अर्थ सांगा. शेषव. शेषव. पुढील शब्दाचा अर्थ सांगा. शेषव. बघूया सांगते कोण. अगदी सोपा आहे हे. सांगितलं पाहिजे, आलं पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर चुकायचंच नाही कोणी. काय? शेषव म्हणजे बालपण. शेषव म्हणजे लहान मूल. शेषव म्हणजे बालपण किंवा त्याला काय म्हणते आपण? लहान मूल. लहान मूल, ज्याला आपण शेषव म्हणतोय. काय म्हणजे बालपण म्हणजे काय आलं याचा अर्थ? शेषव. शेषव म्हणजे बालपण. तारुणी म्हणजे काय हो? तरुणपण. तरुणपण. प्रौढत्व म्हणजे काय हो? म्हातारपण. आणि प्रौढत्व म्हणजे कायद्याने जे 18 वर्ष. वृद्धत्व म्हणजे काय हो? एकदम वृद्धत्व तरुणानंतर जी अवस्था जी असते प्रौढत्वानंतर, लक्षात म्हातारपणानंतर. म्हातारपण नंतर त्याला वृद्धत्व. नंतरची अवस्था ती कुठली आहे हो? तर ती वृद्धत्व आहे. पुढे जाऊ आपण. इथे लिहिले बघा. शेषव बालपण, तारुण्य तरुणपण, वृद्धत्व म्हातारपण, प्रौढत्व कायद्याने प्रौढ म्हणजे 18 वर्ष वृद्धत्व किंवा तारुण्य यामधील काळ, 18 वर्षांनी वृद्धत्व या तरुणामधील काळ प्रौढत्व. प्रौढ आहे म्हणतात ते, बरोबर आहे. प्रौढत्व चुकलं आपलं, मगाचं चुकलं. 18 वर्ष आणि तारुण्यातील मधला काळ ते प्रौढत्वाचा मधला ओळखला जातो. बरोबर आहे की आपलं मग. पुढील वाक्य प्रचाराचा केव्हा वाक्यात अचूक उपयोग होतो हे सांगा. अंगावर काटा येणे. अंगावर काटा येणे म्हणजे काय? अंगावर काटा येणे म्हणजे काय? अंगावर काटा येणे या शब्दाचा अर्थ काय? या शब्दाचा अर्थ काय वर सांगा. भीतीने अंगावर शहारा आल्यावर अंगावर काटा येतो. भीतीने अंगावर शहारा आल्यावर अंगावर काटा येतो. भीतीने अंगावर शहारा आल्यावर अंगावर काटा येतो. ओके, प्रश्नाचं या उत्तर आहे. चला पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक
13 झाला. प्रश्न क्रमांक बघा. अंगावर काटा येणे, भीतीने अंगावर शहारे येणे. रस्त्यात झालेल्या अपघातातील त्या दोघांची स्थिती पाहून समीरच्या अंगावर काटाच आला. हां, जाऊ पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. समानार्थी शब्द आहे हा. सांगा. निद्रा. निद्रा म्हणजे काय? निद्रा या शब्दाला समानार्थी शब्द काय? निद्रा म्हणजे काय बघूया, सांगा. एकदम सोपा शब्द आहे हा निद्रा. निद्रा या शब्दाला दुसरा शब्द काय सांगू मी तुम्हाला? निद्रा या शब्दाला दुसरा शब्द आहे. निद्रा शयन. शयन आहे. त्यानंतर नीज आहे. हां, त्यानंतर नीज आहे. हां, त्यामध्ये निद्रा या शब्दाचा अर्थ काय? भूक. सॉरी, भूक नाही, झोप. निद्रा म्हणजे झोप. निद्रा या शब्दाचा अर्थ काय? झोप. हा, निद्रानाश, झोप असा आहे. ओके, आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. इथं समानार्थी शब्द आहे बघा. निद्रा म्हणजे झोप आहे, शयन आहे, नीज आहे. भूक म्हणजे शुश्रा आहे, भूषा आहे. तहान म्हणजे तृषा आहे. पुढील वाक्य नकारार्थी करा. त्याची सर इतर कोणाला येणार? त्याची सर इतर कोणाला येणार? या वाक्याचा नकारार्थी शब्द कसं करायचं तयार हो? त्याची सर इतर कोणाला येणार म्हणजे त्याची सर इतर कोणाला येणारच नाही. त्याची सर इतर कोणालाही येणार नाही. हेच आहे नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य. ओके, त्याची सर इतर कोणाला येणार तर त्याची सर इतर कोणालाही येणार नाही, हे याचं नकारार्थी वाक्य आहे. पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे बघा. नकारार्थी वाक्य बनवताना वाक्यात नकारदर्शक शब्दाचा वापर केला पाहिजे आणि असे वाक्य विधानार्थी म्हणजे शेवट पूर्ण योरामाने पूर्ण केले पाहिजे. ओके, तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढील वाक्यप्रचारासाठी कोणते वाक्य योग्य आहे? लक्षात ठेवा. पुढील वाक्यप्रचार एक दिला आहे, त्याचा अर्थ सांगा म्हटलंय. वाक्याचा उपयोग करा असं म्हटलं त्यांनी. गळा कापणे. गळा कापणे म्हणजे काय हो? सोपा आहे. मित्राला एवढी मदत करूनही त्याने गळा कापला म्हणजे विश्वासघात करणे. हा, याचा काय अर्थ आहे? विश्वासघात कापणे, विश्वासघात करणे. अगदी सोपे प्रश्न आहेत. 2023ला हा प्रश्न विचारलाय बघा. तुम्ही सतत जर सराव ठेवला तर त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर अगदी व्यवस्थितपणे तुम्ही द्यायचा प्रयत्न करणार आहे वेळोवेळी. त्यामुळे तुमच्या वाचनामध्ये, तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही सातत्य ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटते. हा TCSनं प्रश्न विचारला, ह्याच्यामध्ये काय अवघड आहे सांगा? तुम्ही जाता सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. ओके, पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय बघा. याचा आहे गळा कापणेमध्ये मित्राला विश्वासघात करणे. पुढे जाऊ. पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द द्या. पोटातील गर्भ जन्मण्याआधी मारून टाकणे म्हणजे काय हो? लहान मूल ज्यावेळी त्याचा जन्म झालेला नाही त्यावेळी त्याला पोटातल्या पोटात मारून टाकणे हे काय होतं? हा कायद्याने गुन्हा आहे. असं जे करतात त्यांना लोक, सरकारनं शिक्षा वेळोवेळी केली पाहिजे आणि करतं शिक्षा. लक्षात आलं का? तर याला काय म्हटलं जातं? भ्रूण हत्या, स्त्री भ्रूण हत्या. माहिती आहे ना, मध्ये मोठ्या प्रमाणात चालू होता हे, आणि आता त्याच्यावर शासनानं कायदा केला. लक्षात आलं का? म्हणजे मुलींना पोटामध्येच मारून टाकलं जात होतं. लक्षात आलं का? त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की मुलींचं प्रमाण आपल्या देशामध्ये कमी झालं. लक्षात आलं का? हे माहिती पाहिजे. स्त्री भ्रूण हत्या, हां, त्याला काय म्हणतात? स्त्री भ्रूण हत्या. हत्या, स्त्री भ्रूण हत्या हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यावर शासनानं कायदा केलेला आहे. त्यामुळे पोटातील गर्भ जन्मण्याआधी मारून टाकणे याला काय म्हणतात? स्त्री भ्रूण हत्या असं म्हणतात. भ्रूण असं म्हणतात. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. इथं लिहिलेला आहे बघा, त्याचा अर्थ दिलेला आहे. पोटातील गर्भ पोटात मारून टाकणे स्त्री भ्रूण हत्या त्याला म्हणायचं. आत्महत्या म्हणजे स्वतःचा जीव घेणे. बाल हत्या बालकाची केली हत्या आणि खूनरहित अशा पद्धतीचा काळ. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे. भानावर आल्यावर एक अवस्थेची लहर स्पर्शन गेली या वाक्यरचनेचा अर्थ पुढीलपैकी कोणती वाक्यरचना वापरून व्यक्त होईल? भानावर आल्यावर एक अवस्थेची लहर स्पर्शून गेली ह्या वाक्यरचनेचा अर्थ पुढीलपैकी कोणती वाक्यरचना वापरून तयार होईल? काय म्हटले लक्षात आलंय मला? भानावर आल्यावर एक अवस्थेची लहर स्पर्शन गेली हे वाक्य आहे. ह्या वाक्यरचनेचा अर्थ पुढीलपैकी कोणती वाक्यरचना व्यक्त होईल? सांगा बघूया. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर. ह्या प्रश्नाचा अर्थ सांगा म्हटले तिने. अर्थ असा सांगायचा आहे. जेव्हा मी भानावर आले तेव्हा एक अवस्थेची लहर स्पर्शून गेली म्हणजे स्पर्शून गेली. जेव्हा मी भानावर आले तेव्हा एक अवस्थेची लहर स्पर्शून गेली ही अशी वाक्यरचना तिची आहे. भानावर आल्यावर एक अवस्थेची लहर स्पर्शून गेली हे सरळ असं विधानात स्वरूपात दिलेलं आहे वाक्य, पण ते व्यवस्थित कसं करता येईल तर ते जेव्हा मी भानावर आले तेव्हा एक अवस्थेची लहर स्पर्शून गेली अशी त्या वाक्याची रचना
करण्यात येते किंवा आली. चला ठीक आहे, पुढच्या प्रश्नावर जाऊया. पुढचा प्रश्न काय आहे त्याचा आपण माहिती घेऊया. काय प्रश्न आहे? अर्थ सांगा. वास्तपुस्त या शब्दाचा अर्थ काय हो? वास्तपुस्त आता बऱ्याच लोकांना हे पहिल्यांदाच आलाय वाचनात शब्द वास्तपुस्त. तो शब्द अगदी सोपा आहे, पण तुम्हाला पहिल्यांदाच आलाय. वास्तपुस्त या शब्दाचा अर्थ सांगा. त्यामुळे शब्द तुम्हाला माहिती पाहिजेत. विशेष करून ग्रामीण भागातील, खेडे भागातील शब्दांची तुम्हाला परिपूर्ण माहिती पाहिजे. तुम्ही सतत पुस्तकाचं वाचन करत असाल तर त्यावेळी तुम्हाला नवीन जे शब्द आहेत, जुने शब्द आहेत, या शब्दांची ओळख होणार आणि तुम्ही शब्द सांगण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न करणार. वास्तपुस्त या शब्दाचा अर्थ आहे विचारपूस करणे. वास्तपुस्त या शब्दाचा अर्थ काय होतो? विचारपूस करणे. ओके, पुढे जाऊ आपण पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. पुढचा प्रश्न काय म्हणते बघा. पुढचा प्रश्न घ्या. आदिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. आदिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय हो? आदिमानव म्हणतात. काय आदिम म्हणजे प्राचीन. आदिम म्हणजे प्राचीन, प्रगत नसलेला, असंस्कृत अशा स्वरूपाचा म्हणजे आदिम. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो प्रगत. प्रथम झाला इथं. त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो प्रगत. हा पर्याय बरोबर आहे. आदिम आणि प्रगत हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आदिम या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता? प्रगत. ओके, असा आहे. प्रगती म्हणजे प्रगती आपल्या जी आपण होती त्याला म्हणतो. म्हणजे बघा, आदिम म्हणजे प्रगत, प्राचीन, आधुनिक, प्राचीन, प्राचीन, आधुनिक, असंस्कृत, संस्कृत, प्रथम, अंतिम. ओके, प्रथम आणि अंतिम. हो, चला पुढे जाऊ आपण पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. काय आहे? पुढील म्हण केव्हा वापरतात? काखेत कळसा आणि गावाला वळसा. सांगा बघूया. TCS 2023 ला तलाठी भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे. काखेत कळसा, गावाला वळसा. चष्मा कपाळावर असला तर चष्मा कपाळावर असतो, आपण गावाला दोष देतो. सगळ्या गावभर, सगळ्या घरभर चष्मा आपला शोधत असतो. आपल्याला कुठं सापडत नाही. सगळं थकून भागून आल्यानंतर डोक्याला हात लावतो असा आणि एका खुर्चीवर बसतो. त्यावेळी चष्मा कुठं असतो? आपल्या डोक्यावर असतो. म्हणून काखेत कळसा आणि गावाला वळसा असा त्याचा अर्थ होतो. लक्षात आलं का? ही माहिती पाहिजे. सोपे आहेत प्रश्न, याच्यात काय अभ्यास करायचा एवढा? तुम्ही सतत अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येणार आहे. हे काय एवढं अवघड नाही आहे विषय. लक्षात आलं का? पुढचा प्रश्न का? पुढील वाक्याचे कर्म ओळखा. रुपयांच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेला रबर बँड शंकररावांनी काढून घेतला. रुपयांच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेला रबर बँड शंकररावांनी काढून घेतला. तलाठी 2023 ला विचारलाय प्रश्न. याच्यातली कर्म कोणता आहे हो? कर्म तुम्हाला माहिती पाहिजे. रुपयांच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेला रबर बँड शंकररावांनी काढून घेतला. याच्यातलं कर्म कुठं आहे? कर्म सांगा. जे लोक बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. या प्रश्नाचं उत्तर द्या. सगळं मी सांगायला लागलो, तुम्ही काय उत्तर देत नाही, कमेंट करत नाही. कमेंट करा ना. कर्म काय? रुपयांच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेला रबर बँड शंकररावांनी काढून घेतला. काढून घेतला. काय काढून घेतला? रबर बँड. काय काढून घेतला? रबर बँड. म्हणजे कर्म काय? रबर बँड. असं विचारायचं. रबर बँड कोणी काढून घेतला? शंकररावांनी काढून घेतला. हे काय झालं? क्रिया. काढून घेण्याची क्रिया. करता कर्म, क्रियापद. हे माहिती पाहिजे. लक्षात आलं का? पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. अरे बघा, मूळ धातू पासून झालेला तयार आहे तो शब्द. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर 23 नंबरचा. विग्रह करा. शक्तियुक्त या शब्दाचा विग्रह कसा करायचा हो? शक्तियुक्त. शक्ती आणि युक्ती. अगदी सोपा आहे ना. शक्ती आणि युक्ती. शक्तियुक्त म्हणजे शक्ती आणि युक्ती. शक्ती किंवा युक्ती नाही होणार. शक्ती परंतु युक्ती नाही. शक्ती म्हणजे युक्ती नाही होणार. शक्ती आणि युक्ती म्हणजे शक्तियुक्त. शक्ती आणि युक्ती या दोघांचा शब्द मिळून झालेला आहे तो शब्द. शक्ती आणि युक्ती या दोघांचं मिळून शक्तियुक्त शब्दाची निर्मिती झालेली आहे. बरोबर ना? पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हटले बघा. 24 नंबरचा प्रश्न आहे. पुढील शब्दाची त्याच्या समानार्थी शब्दाची जोडी ओळखा.
रिपू म्हणजे काय हो? रिपू म्हणजे शब्द हा सोपा आहे प्रश्न, आणि बऱ्याच बऱ्याच म्हणजे बऱ्याच वेळा प्रश्न आला आहे. रिपू म्हणजे शत्रू. शत्रूला रिपू सुद्धा असं म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात? शत्रूला रिपू सुद्धा म्हणतात. रिपू सुद्धा म्हणतात शत्रूला. ही माहिती पाहिजे. हं? शत्रूला रिपू सुद्धा म्हणतात. जे लोक चॅनल बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. हां, त्यानंतर रिपू शत्रूला दुसरं काय म्हणतात तो? दुश्मन. हां, दुश्मन. नंतर दुसरा काय? वैरी. वैरी आहे काय शब्द? नंतर काय म्हणलं जातं? अरी. अरी दुसरी पहिली वेलांटी आहे, लक्षात ठेवा शब्द कसा लिहिला आहे. त्यानंतर दुसरा काय बघा? विपक्षी. विपक्षी. विपक्षी म्हणजे विरुद्ध पार्टीचा. हां, विरुद्ध पार्टीचा. लक्षात आलं का? पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. माहिती दिली बघा खाली. मित्र म्हणजे सखा, सोबदिसनी, सदृश, सवंगडी हे मित्राला म्हटलं जातं. त्यांना त्यानंतर पुढील पुस्तकाचे लेखक कोणते मला सांगा. स्मरणगाथा सांगा. शेवटचा प्रश्न आहे आपला. स्मरणगाथा या पुस्तकाचे लेखक कोण? हां, आलं पाहिजे. स्मरणगाथा या पुस्तकाचे लेखक गोनी दांडेकर. कोण आहे? गोनी दांडेकर. लक्षात आलं का? गोनी दांडेकर जे आहे ते या पुस्तकाचे लेखक आहेत. हे बघा, गोनी दांडेकर. स्मरणगाथा, माचीवरचा बुद्धा, झुंजार ही पुस्तकं दांडेकरचे. नाशी फडके, अटके पार, दौलत, बावनकशी, प्राशी जादूगर. त्यानंतर अनिल दशपती. अनिल यांनी दशपती लिहिली. ह ना आपटे, मी गणपतराव, वज्रमूल, उषकाल, चंद्रगुप्त ही पुस्तकं जी आहेत ती कोण लिहिली? आपटे याने लिहिली. त्याचबरोबर आज आपण काय केले? 25 PYQ बघितले, आणि अशा पद्धतीने तुम्ही कायम सराव ठेवा आणि परीक्षेमध्ये यशस्वी व्हा. सर्वांना धन्यवाद. खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि तुमच्या परीक्षेमध्ये तुमच्या सरावाच्या अभ्यासातून तुम्ही तुमची प्रगती जी आहे ती प्रगती तुम्ही करून घ्या. सगळ्यांना